नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं विदर्भ सरळ सेवा या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर। आणि जसं की आपण थंबनेल पाहिलंय, मराठी जो विषय, या मराठी विषयाचे जे PYQs आहेत, या PYQचं आपण काय करणार आहोत, विश्लेषण। जे TCS आणि IPS ने आपल्याला वेळोवेळीच्या एक्झाममध्ये विचारलेले आहेत, ते एक्झामशी रिलेटेड हे जे काही प्रश्न आहेत, या प्रश्नांचं आपण पूर्णपणे विश्लेषण करणार आहोत। आता आपण मराठीच्या सेशनची ही सुरुवात केलेली आहे। मराठी सेशन्स व्यतिरिक्त राहिलेलं गणित बुद्धिमत्ता असो, त्यानंतर इंग्लिश असो आणि GS याचे सुद्धा सेशन आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण नक्की चालू करणार आहोत। त्या व्यतिरिक्त बऱ्याच विद्यार्थ्यांचे इन्क्वायरी येत होत्या की सर बॅच केव्हा लॉन्च होणार आहे। तर ही जी बॅच आहे, आपलं जे ॲपचं काम आहे अंतिम टप्प्यात चालू आहे। तर या आठवड्यात आपल्या ज्या बॅचेस आहेत त्या वगैरे सुद्धा चालू होऊन जातील बॅचेस। त्यानंतर यामध्ये हे जे आपण मराठीचे क्वेश्चन घेत आहोत, हे मराठीचे क्वेश्चन आपण रिसेंटली झालेले जे एक्झाम आहे, जसं नवी मुंबई महानगरपालिकेची एक्झाम आहे, त्यानंतर पाहिलं तर आपण लेखाकोशागारचे एक्झाम झालेले आहेत, जेवढ्या काही एक्झाम 2025 मध्ये झालेल्या आहेत किंवा 2024 मध्ये झालेल्या आहेत रिसेंट, त्या सर्व एक्झामचे जे काही PYQ असतील, या सर्व PYQचं ॲनालिसिस आपण या यूट्यूब चॅनलवर काय करणार आहोत, ॲनालिसिस करणार आहोत त्यांचं। तर आपलं जे यूट्यूब चॅनल आहे, या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा। त्यासोबतच तुमचे जे काही मित्रमैत्रिणी सरळ सेवेची तयारी करणारे असतील, त्यांनासुद्धा तुम्ही आपलं जे यूट्यूब चॅनल आहे हे शेअर करा, जेणेकरून त्यांचासुद्धा फायदा होणार आहे। तर आज आपण काय पाहणार आहोत, मराठी विषयाचे जे काही PYQ आहेत, त्या PYQशी रिलेटेड काही प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत। तर आपल्यासमोर सर्वात पहिला प्रश्न येते, तो पहिला प्रश्न म्हणजे इथं आपल्याला दिसते हे वाक्य आहे, या अशुद्ध वाक्याचे शुद्ध वाक्यात रूपांतर करा। आता हे जे वाक्य दिलेले त्यांनी इन्स्ट्रक्शनमध्ये सांगितलंय की वाक्य अशुद्ध आहे आणि अशुद्ध वाक्याचं काय करायचं, आपल्याला शुद्ध वाक्यात रूपांतर करायचं आहे। मग शुद्ध वाक्यात रूपांतर करत असताना आपण काय करतो, सुरुवातीला ते वाक्य वाचतो आणि त्या वाक्यात जो एखादा शब्द चुकीचा आहे त्या शब्दाचं काय करून टाकतो आपण, सरळ सरळ जे आपलं आन्सर येईल ते। तर एक, पाणी दूषित होणार नाही याची काळजी द्यावी। आता इथं पाणी दूषित होणार नाही याची काळजी द्यावी नाही, कुठलं लागत असते, इथं घ्यावी। म्हणजे हा एक जे चुकीचा शब्द आहे, हा चुकीचा शब्द आपल्या इथं लक्षात आला। मग समोर काय होते की आपण इथं द्यावीच्या जागी घ्यावी एखाद्या ऑप्शनमध्ये असलं तर सरळ सरळ ते टिक करून घेतो। पण एक लक्षात घ्या, यातला जो पहिला शब्द आहे हा पाणी, या पाणी शब्दात सुद्धा काय चूक दिलेली आपल्याला दिसते। पाणी दोन टाईपचे असतात, एक म्हणजे पहिल्या विलंटीवाला पाणी आणि एक जो शब्द आहे ते हा दुसऱ्या विलंटीवाला पाणी। हे दोन्ही शब्द जर पाहिले आपण, या दोन्ही शब्दांचा जो अर्थ आहे हा अर्थ भिन्न अर्थ निघते। म्हणजे इथं आपल्याला हा जो पाणी शब्द दिला आहे, पहिल्या पाणीचा अर्थ होते हात आणि दुसरा जो पाणी आहे, या दुसऱ्या पाणीचा अर्थ काय होत असते, जल होत असते। मग हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे। म्हणजे इथं साध्या सोप्या एररच्या चुका जर आपल्याकडून घडल्या तर जो आपल्याला भेटणारा जो 2 मार्क आहेत, हे 2 मार्क आपल्या हातून चालले जातात। मग आता हे जल जो अर्थ आहे तो कुठल्या विलंटीचा असते, जी सेकंड विलंटी आहे, ते सेकंड विलंटीसाठी काय करू शकतो आपण, पाणी म्हणजेच खऱ्या अर्थानं जल हा शब्द यूज करू शकतो। मग त्या कारणानं पर्याय क्रमांक 4 जे आहे हे काय येणार आहे, आपलं बरोबर उत्तर येणार आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपल्या समोर आहे, तो प्रश्न म्हणजे प्रयोगाशी रिलेटेड। आता प्रयोगाशी रिलेटेड प्रश्न आला तर प्रयोगाशी रिलेटेड प्रश्न आल्यानंतर आपल्याला वाक्यातला कर्ता, कर्म आणि क्रियापद हे ओळखणं फार गरजेचं आहे। वाक्यात कर्ता कोणता असणार आहे, वाक्यात कर्म काय असणार आहे आणि वाक्यात क्रियापद काय असणार आहे। मग ज्यावेळेस हे वाक्य आपल्याला दिलेलं आहे, आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचविला जातो, तर यात पोहोचविला जातो हे वाक्यातलं काय आपलं क्रियापद आहे। आणि क्रियापद जे असते हे क्रियापदच आपल्याला सांगते की वाक्यातला कर्ता कोण असणार आहे आणि वाक्यातला कर्म कोण असणार आहे। जे क्रियापद आहे, या क्रियापदाला जर आपण कोणने प्रश्न विचारला तर कोणने प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला जे भेटणारी गोष्ट असते ते असते वाक्याचा कर्ता असतो, आणि कायने जर प्रश्न विचारला तर आपल्याला जी मिळणारी गोष्ट आहे ती म्हणजे वाक्याचा कर्म भेटतो। मग आता आपल्याला समोर असलेलं जे क्रियापद आहे, या क्रियापदाला आपण प्रश्न विचारू, एक पोचविला जातो, मग पोचविणारा कोण आहे, तर कोण आहे, आकाशवाणी। मग आकाशवाणी आपल्या वाक्यातला काय होणार आहे, कर्ता होणार आहे। आणि पोचवण्याची क्रिया कोणावर होऊन राहिली, तर संदेशावर। मग संदेश काय असणार आहे, तर इथं कर्म असणार आहे। लक्षात आलं, म्हणजे आपल्याला वाक्यातला कर्ता भेटला, वाक्यातला कर्म भेटला आणि वाक्यातलं क्रियापद भेटलं। ह्या 3 गोष्टी जर आपल्याला समजल्या, कर्ता, कर्म आणि क्रियापद, तर सरळ सरळ प्रयोग कुठलीच भारी गोष्ट नाही आहे। आणि TCS आणि IPS नेहमी जे क्वेश्चन विचारते, या सर्व क्वेश्चनमध्ये प्रयोग आणि समास याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आपल्याला हमखास पाहायला भेटतात। तर प्रयोगासाठी एक शॉर्ट ट्रिक सांगतो, ती शॉर्ट ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा की कुठला प्रयोग आहे हे ओळखण्यासाठी। एक लक्षात घ्या, प्रयोग जर म्हटलं तर प्रयोगाचे 3 भाग पडतात। एक म्हणजे सर्वात पहिला प्रकार जो येतो त्या प्रकाराला म्हणतो आपण कर्तरी प्रयोग, कर्तरी प्रयोग। दुसरा जो येतो त्याला म्हणतो आपण कर्मणी प्रयोग, आणि त्यानंतर तिसरा जो येतो त्याला म्हणतो आपण भावे प्रयोग। कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोग हे प्रयोगाचे 3 प्रकार आहेत, मुख्य प्रकार।
यांना ओळखण्याची एक साधी सोपी पद्धत म्हणजे एक लक्षात घ्या, ज्यावेळेस कर्तरी प्रयोग असेल तर जो प्रत्यय आलेला आहे तो कर्माला असेल. कर्माला जर प्रत्यय आहे तर तो प्रयोग कुठला असणार आहे आपल्याला? कर्तरी प्रयोग. आता कर्मणी प्रयोग जे आहे तर कर्मणी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय जर असला तर तो कर्मणी प्रयोग, आणि दोन्हींना प्रत्यय जर असले, तर तो प्रयोग कुठला असणार आहे? भाव्य प्रयोग. मग आता आपलं वाक्य जे आहे आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचविला जातो. या वाक्यातला जो कर्ता आहे आपला आकाशवाणी, या आकाशवाणी या कर्त्याला काय झालं? द्वारे हा प्रत्यय लागला. द्वारे हा प्रत्यय लागल्यामुळं काय येणार आहे आपलं? जर कर्त्याला प्रत्यय असेल तर आपला प्रयोग कुठला असतो? कर्मणी प्रयोग. तर इथं कर्मणी प्रयोग हे ऑप्शन क्रमांक 3 हे काय येणार आहे आपलं? अगदी बरोबर उत्तर येणार आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चन दिलाय आपल्याला, मी रोज सकाळी पहाटे उठतो व 1 तास शाळेचा अभ्यास करतो. या वाक्याचा प्रकार ओळखा. म्हणजे जे काही वाक्याचे प्रकार आहेत या वाक्याच्या प्रकारावर सुद्धा IBBS आणि TCS ने प्रश्न विचारलेले आहेत. मग वाक्याचे जे प्रकार पडतात हे कर्त्यानुसार पडत असतात. कर्त्यानुसार त्याचे प्रधान वाक्य, केवल वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य असे वेगवेगळे प्रकार पडताना आपल्याला दिसतात. त्यानंतर होकारार्थी, नकारार्थी हे सुद्धा उद्गारवाचक वाक्य, ते सुद्धा त्याचे प्रकार पडताना आपल्याला दिसतात. आता इथं पाहू शकतो आपण, शाळेचा अभ्यास करतो, रोज सकाळी उठतो. मग हे जे वाक्य आहे हे कुठल्या स्वरूपाचं वाक्य असणार आहे? तर हे संयुक्त 2 वाक्य मिळून ज्यावेळेस एक वाक्य बनते तर त्या वाक्याला काय म्हणत असतो आपण? संयुक्त वाक्य. ज्यामध्ये वाक्यात 2 कर्ते असतात, 2 क्रियापद असतात आणि 2 हे भिन्न वाक्य असतात. हे जे भिन्न वाक्य आहेत हे उभयान्वी अव्ययांनी जोडलेली असतात. जसं आपण पाहू शकतो इथं वच्या ऐवजी किंवा सुद्धा येऊ शकते, म्हणून सुद्धा येऊ शकते, त्यानंतर आणि सुद्धा येऊ शकते. हे जे उभयान्वी अव्यय असतात या उभयान्वी अव्ययांनी काय केले जाते? हे वाक्य जोडले जात असतात आणि हे 2 वेगवेगळे वाक्य असतात. त्यानंतर आपल्याला पाहायचं की केवल वाक्य म्हणजे काय? केवल वाक्य ज्यावेळेस आपण पाहत असतो तर केवल वाक्य म्हणजे या वाक्यात सरळ एकच कर्ता, एकच कर्म, एकच क्रियापद किंवा ते वाक्य अकर्मक सुद्धा असू शकते. ज्या वाक्यात फक्त एकच कर्ता आहे आणि एकच क्रियापद आहे अशा वाक्याला काय म्हणायचं? केवल वाक्य. आणि हे जे राहिलेत प्रधान वाक्य आणि गौण वाक्य, प्रधान वाक्य आणि गौण वाक्य ॲट डिफरन्स असतो. म्हणजे जसं उदाहरणार्थ हे संयुक्त वाक्य पूर्ण आपल्याला आलेलं आहे. या संयुक्त वाक्यामध्ये 2 वाक्य आपल्याला दिलेले आहेत. एक, मी रोज सकाळी पहाटे उठतो, हे आपलं पहिलं वाक्य झालं. दुसरं वाक्य झालं 1 तास शाळेचा अभ्यास करतो. मग या वाक्यांपैकी एक वाक्य जे आहे हे प्रधान वाक्य असणार आहे आणि दुसरं जे वाक्य असणार आहे हे गौण वाक्य असणार आहे. गौण वाक्य. आता हेच का आपण गौण वाक्य निवडलं? 1 तास अभ्यास करतो. जे गौण वाक्य असते हे मोस्टली डिपेंड कोणावर असते? प्रधान वाक्यावर. म्हणजे मी दररोज सकाळी पहाटे उठतो व 1 तास अभ्यास करतो, यामध्ये जर तो सकाळी उठलाच नाही तर अभ्यास करू शकणार नाही. म्हणजे प्रधान वाक्य सकाळी दररोज उठणे पहाटे हे काय प्रधान वाक्य आहे आणि त्याच्याशी रिलेटेड मग हे 1 तास शाळेचा अभ्यास करतो हे काय गौण वाक्य आहे. म्हणजे या वाक्याशिवाय ते वाक्य इनकम्प्लीट आहे. म्हणून हे झालं प्रधान वाक्य आणि ते काय झालं? एक गौण वाक्य. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू. समानार्थी शब्द द्या. आता समानार्थी इथं टाईप केलेला नाही, इथं पाहू शकतो आपण. इच्छा हा जो शब्द आहे, इच्छा या शब्दाशी समानार्थी शब्द जेवढे काही असतील हे सर्व शब्द आपल्याला पाहिजे. मग इच्छा या शब्दाशी रिलेटेड असणारे शब्द आपण पाहू शकतो. एक वाच्या शब्द आहे, त्यानंतर आस आहे, आस नंतर आशा आहे, आशा नंतर आकांक्षा आहे, आकांक्षा नंतर मनीषा आहे, मनीषा नंतर इतर लालसा आहे, लालसा नंतर स्पृहा आहे. असे इच्छा शब्दाशी समानार्थी असलेले अनेक शब्द आपल्याला पाहायला मिळतात. आणखी पण त्यात आहेत ज्यामध्ये आपण पाहू शकतो की आर्त आहे, आड आहे, आर्त, त्यानंतर आड, हे शब्द काय सगळे याचे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर हे झाला. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपल्या समोर येते. अपरिहार्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. आता अपरिहार्य हा शब्द आपल्या जवळ आहे. अपरिहार्य म्हणजे काय? अपरिहार्य म्हणजे एक लक्षात घ्या, अत्यावश्यक, त्यानंतर आवश्यक, महत्वाचे,
हे काय अपरिहार्याचे समानार्थी शब्द आहेत. त्यामध्ये भरपूर शब्द आहेत, ज्यामध्ये आपण पाहू शकतो की अलंघ्य, अलंघ्य हे याचे समानार्थी शब्द. मग अपरिहार्य हा जो शब्द आहे, या अपरिहार्य शब्दाला विरुद्धार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे. तो विरुद्धार्थी शब्द काय येणार आहे? परिहार्य. इथं तो शब्द येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, हे जे वाक्य दिले आहे, वाक्यातील चुकीचे शब्द आपल्याला ओळखायचे आहेत. मग वाक्यातील चुकीचे शब्द कोणते असणार आहेत ते आपलं वाक्य वाचत असताना समजतं. एक, त्याने त्याचा फाटलेला शर्ट शिवून टाकला. हे आपलं वाक्य बरोबर असायला पाहिजे अशा पद्धतीनं. पण इथं ताने हा शब्द चुकीचा आहे, तर इथं पाहिजे होता त्याने. त्यानंतर त्याचा फाटलेला शर्ट, इथं हा एक चुकीचा शब्द आहे, हे पाहिजे होता शब्द शर्ट. त्यानंतर शिवून, तर हा एक चुकीचा शब्द आहे, इथं पाहिजे होता शिवून. मग हे जे 3 शब्द आहेत, हे 3 शब्द वाक्यात आपल्याला काय केलं आहे? चुकीचे दिले आहेत. आणि हे जे चुकीचे असले आहेत तर आपल्याला काय हे इंडिकेट करायचे होते. त्या कारणानं पर्याय क्रमांक 2 जे आहे हे काय येणार आहे? बरोबर उत्तर येणार. म्हणजे जे चुकलेले शब्द आहेत ते काय केले आपण? करेक्शन केले. असे साधे सोपे प्रश्न TCS आणि IBPS विचारताना बऱ्याच वेळा दिसते. आणि हे हातचे मार्क आहेत आपल्या. जर आपल्या फक्त ग्रॅमॅटिकली मिस्टेक नाही झाल्या किंवा स्पेलिंग जेव्हा आपण पाहतो किंवा जे दिलेले शब्द आहेत, या शब्दांचे जेव्हा आपण उच्चार पाहतो, तो उच्चार पाहत असताना तिथंच आपल्याला काय होते? क्लिक होते. आणि त्यातले जे शब्द आहेत हे आपण काय वेगळे केलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपल्या समोर येते, समशेर या शब्दाचा समानार्थी शब्द कुठला? आता समशेर या शब्दाशी समानार्थी असलेला रिलेटेड तो म्हणजे तलवार शब्द आहे. आता तलवार एकच शब्द नाही आहे, तर याच्याशी आपण पाहू शकतो की हा समशेर आहे. समशेर आपल्याला इथे शब्द दिलेला आहे. समशेर व्यतिरिक्त आपण पाहतो की कट्यार शब्द आहे, कट्यार नंतर खडग आहे, खडग नंतर कृपण आहे, कृपण नंतर इतर आणखी बरेच शब्द आहेत याच्याशी रिलेटेड. जसं आपल्याला दिलेलं आहे इथं की कट्यार आहे, कृपण, असी आहे, कलावर आहे आणि एक शमशीर हा शब्द सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा की हा सुद्धा तलवारीशी रिलेटेड आहे. हे शब्द आपल्याला बऱ्याच वेळा आयोगाने की TCS IBPS मध्ये विचारलेले आहेत. त्यानंतर आपण पाहू शकतो की पुढचा प्रश्न आहे आपला, न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला या वाक्याचा काळ ओळखा. आता वाक्याच्या काळाशी रिलेटेड सुद्धा प्रश्न विचारले जातात. मग आपला जर काळ म्हटले तर एकूण काळ, मुख्य काळ किती येतात? 3 काळ येतात. त्यात सर्वात पहिला काळ जर म्हटला तर वर्तमान काळ, दुसरा जर म्हटला तर भूतकाळ आणि तिसरा जर म्हटला तर भविष्यकाळ. भविष्य काळ हे 3 काळ आपल्याला विचारले जातात. आणि हे जे 3 काळ आहेत याचे जर म्हटले तर प्रत्येक काळाचे 4 भाग, 4 उपप्रकार पडतात, असे एकूण 12 काळ बनतात. तर आपल्याला हे जे वाक्य दिलेलं आहे, न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला, या वाक्यात कुठला काळ दिलेला आहे? तर जो काळ दिलेला आहे आपल्याला कुठला? भूतकाळ दिला आहे. आणि तोही साधा भूतकाळ. आता साधा भूतकाळ, रीती भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळ असे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. मग हा रीती न मानता आपण साधाच का मानावा? कारण की हे जे वाक्य आहे हे पाहून घ्या तुम्ही, न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला. आकारण्यात आला म्हणजे ही घटना काय होऊन गेलेली आहे. मग असा जर शब्द असेल तर तो साध्या भूतकाळाचा असते. एक रीती भूतकाळ म्हणजे जे चालू आहेत किंवा अपूर्ण भूतकाळ जे चालू आहे, न्यायाधीशाकडून दंड आकारला जात होता असं जर असलं तर ते अपूर्णमध्ये, रीतीमध्ये येणार आहे. त्यानंतर न्यायाधीशाकडून दंड आकारला गेला होता तर हे काय येणार आहे? पूर्ण भूतकाळ. म्हणजे जे वाक्याचे क्रियापद असतात त्या क्रियापदांवर डिपेंड राहते की ते कुठल्या प्रकारे चेंजेस होतात, त्याचनुसार काय राहतात आपल्याला हे प्रश्न राहतात. हे आपण जेव्हा आपण टॉपिक्स घेणार आहोत तर त्या टॉपिक्समध्ये आपण सर्व शिकणार आहोत आणि कंप्लीट करणार आहोत. एक एक टॉपिक जसं की प्रयोग झाले, समाज झाले, त्यानंतर काळ झाले, हे सर्व टॉपिक आपण घेणार आहोत पुढे. त्यानंतर एक पुढचा प्रश्न पाहू आपण, प्रतिबिंब या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे. आता प्रतिबिंब म्हणजे काय? सरळ सरळ प्रतिमा. मग प्रतिमा जर म्हटलं तर इथं याचे जे समानार्थी शब्द येतात ते आपण पाहू शकतो. एक प्रतिमा येते, प्रतीक येते, प्रतीक नंतर आकृती येते, आकृती नंतर चित्र येते, चित्र नंतर छायाचित्र येते, छायाचित्र नंतर पुतळा येते, पुतळ्यानंतर नक्कल येते. हे याच्याशी रिलेटेड काय समानार्थी शब्द आहेत. जो आपण कुठला शब्द पाहिला? प्रतिबिंब. याच्या व्यतिरिक्त बरेच शब्द असू शकतात आणखी. हे जे आहेत हे मोस्ट ऑफ द प्रतिमा याच्याशी रिलेटेड प्रतीक, आकृती, चित्र, छायाचित्र, पुतळा, नक्कल हे काय याचे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे,
मुले फुटबॉल खेळत आहेत या वाक्यातील कर्ता ओळखा. आता वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद याच्याशी रिलेटेड आपल्याला बरेच प्रश्न आपल्याला विचारलेले दिसतात. आता यात पाहतो आपण की आपल्याला माहित आहे की वाक्यातला शेवटचा शब्द काय, क्रियापद आहे. आणि क्रियापदाला मग सांगितलं मी की कोणनं प्रश्न विचारला तर काय भेटते आपल्याला, वाक्याचा कर्ता भेटते. आणि कायनं जर आपण प्रश्न विचारला तर काय भेटणार आपल्याला, वाक्याचा कर्म भेटणार आहे. आता आहेत असणारी कोण, तर ती कोण आहेत, मुले. मग मुले काय झाली, वाक्याचा कर्ता झाली. हे काय मुले जी आहे, मुले काय झाली, वाक्याचा कर्ता झाली. आणि मुले वाक्याचा कर्ता झाल्यानंतर आपल्याला काय निवडायचं होतं, फक्त वाक्याचा कर्ता. सरळ सरळ एक साधी सोपी पद्धत आहे. क्रियापद घ्यायचं आणि क्रियापदाला प्रश्न विचारायचा. नाहीतर आपल्याला काय होते कधी कधी की जे पहिला शब्द दिला आहे तोच आपण काय करतो, नेहमी कर्ता मानत असतो. पण नेहमी पहिला शब्द हा कर्ता नसते, तर कधी कधी त्यात चेंजेस पण झालेले असतात. त्यानंतर नेक्स्ट आहे खेडे या शब्दाचे वचन बदला. आता खेडे या शब्दाचे वचन बदलत असताना आपल्याला वचनाचे प्रकार माहिती पाहिजे. आपल्या मराठी भाषेत जर वचनाचे प्रकार पाहिले तर दोन वचनाचे प्रकार आहे. एक म्हणजे पहिला एकवचन, एक वचन. आणि दुसरा म्हटला तर त्याला म्हणतो आपण अनेक वचन, अनेक वचन. आणि संस्कृत भाषा जर म्हटली तर संस्कृत भाषेत वचनाचे तीन प्रकार आहेत. एक म्हणजे एकवचन, द्विवचन आणि बहुवचन असे त्यामध्ये तीन प्रकार पडतात. त्यानंतर आता हा जो खेडे शब्द दिलेला आहे आपल्याला, खेडे शब्दाचं आपण डायरेक्टली खेडी कोणत्या नियमानं करू शकतो, तर याच्याशी रिलेटेड महत्त्वाचं येते ते म्हणजे तो शब्द कोणत्या लिंगाचा आहे. ज्यावेळेस आपण लिंग विचार पाहतो तर लिंग विचार पाहत असताना त्यामध्ये आपल्याला शब्द दिलेले असतात. यात एक येत असते पुल्लिंगी शब्द, पुल्लिंगी. त्यानंतर शब्द येत असतात स्त्रीलिंगी, स्त्रीलिंगी. नंतर येतात नपुसकलिंगी, तिसरा शब्द नपुसक लिंगी. हे शब्द येतात. म्हणजे हा जो शब्द आहे खेडे, मग खेडे शब्द कुठला आहे, पुल्लिंगी आहे, स्त्रीलिंगी आहे की नपुसकलिंगी आहे, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग हे जे पुल्लिंगी आहे हे कशावरून, त्या शब्दाला जर आपण तोने प्रश्न म्हटला तर तो काय असते, पुल्लिंगी. ती जर आपण उल्लेख केला त्याच्यासाठी तर ते काय असते, स्त्रीलिंगी. आणि तेनं जर उल्लेख केला तर ते काय असणार, नपुसकलिंगी. जसं उदाहरणार्थ तो, ती, ते यांना आपण काय एक फॉर्मॅट दिलेला आहे, तो झालं, ती आणि ते. मग हे जे शब्द आहेत एखाद्या, जसं ते खेडे आपण म्हणतो, तो खेड नाही म्हणत किंवा ती खेडे नाही म्हणत, तर इथं काय येणार आहे, तो जे आहे हे पुल्लिंगीसाठी, ती जी आहे ही स्त्रीलिंगीसाठी आणि ते जे आहे हे कशासाठी आहे, नपुसकलिंगीसाठी. मग ते खेडे, मग एकारांत जे नपुसकलिंगी नामं असतात त्यांचं अनेक वचन करत असताना काय होत असते, इकारांत. म्हणजे खेडे हा जो शब्द आहे, खेडे शब्दाचं जे वचन आहे हे कुठलं बदलणार आहे, तर खेडी. खेडे एक वचन झालं, खेडी हे अनेक वचन झालं. जसं तडे एक वचन आहे, तडी हे अनेक वचन आहे. असे एकारांत शब्द जे असतात तर त्यांचं काय पुढे चेंजेस होतात. त्यानंतर पुढचा प्रश्न येते आपल्यासमोर, बेडूक या शब्दाचे लिंग बदला. आता बेडूक हा शब्द दिलेला आहे, हा पुल्लिंगी शब्द, तो बेडूक आपण म्हणतो. याचा आपल्याला कशात कन्वर्ट करायचा आहे, स्त्रीलिंगीमध्ये. तर स्त्रीलिंगीमध्ये कन्वर्ट करत असताना बेडकी हा काय होते, त्याचा कन्वर्जन होते. मग बेडूक हा पुल्लिंगी शब्द आहे, तर बेडूक पुल्लिंगी शब्द असल्यानं त्याचं अकारांत, उकारांत असे जे शब्द असतात, अकारांत पुल्लिंगी नामं आले तर तेव्हा त्यांचं जे स्त्रीलिंगी रूप करत असतो ते इकारांत होत असते. अकारांत जे पुल्लिंगी नामं आहेत त्यांचं कुठल्या प्रकारे होते, तर इकारांतमध्ये. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपल्या समोर आहे, विकास कविता वाचत आहे या वाक्यातील कर्म ओळखा. आता पहिल्या वाक्यात आधी जे वाक्य पाहिलं आपण त्यात कर्ता ओळखायचा सांगितला होता. दुसऱ्या वाक्यात काय ओळखायचं सांगितलं आहे आता आपल्याला, ह्याच्याशी रिलेटेड की वाक्याचं कर्म ओळखा. मग वाक्याचं कर्म आहे कोणतं ते फार महत्त्वाचं. मग वाक्याचं कर्म जे आहे तर आपल्याला माहितीच आहे की वाक्यातील हे क्रियापद असते शेवटचं. मग हे जे क्रियापद आहे या क्रियापदाला आपण परत तोच प्रश्न विचारू शकतो की आहे असणारं कोण, तर काय विकास. मग विकास जो आहे हा वाक्यातील कर्ता. मग विकास काय करत आहे, विकास कविता वाचत आहे. वाचण्याची जी क्रिया आहे ही कोणावर होऊन आली, कवितेवर. मग कविता काय असणार आपल्या वाक्याचं इथं कर्म असणार आहे. आणि कविता जर वाक्याचा कर्म आहे, विकास हा वाक्याचा कर्ता आहे, हे आपण पाहिलं. मग आपलं उत्तर जे येणार आहे हे कुठलं, कविता, हे अगदी बरोबर उत्तर आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहू, परात या शब्दाचे वचन बदला. परात जो शब्द आहे या परात शब्दाचं काय करायचं आपल्याला, वचन बदलायचं आहे. मग आपण मगाच पाहिलं ते एक वचन, अनेक वचन. त्या नियमानुसार हा जो परात शब्द आहे हा परात शब्द कुठल्या लिंगात येणार आहे,
पुल्लिंगी, स्त्रीलिंगी की नपुंसकलिंगी ते आपल्याला माहीत पाहिजे. मग हा जो शब्द आहे परात, हा शब्द स्त्रीलिंगी आहे. हा शब्द जो आहे हा कुठला आहे? स्त्रीलिंगी शब्द. आणि स्त्रीलिंगी शब्द जर असेल तर अकारांत स्त्रीलिंगी नामाचं ज्यावेळेस आपण अनेकवचन करत असतो, तर अकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेकवचन करत असताना त्याचं परातच्या ऐवजी काय होणार आहे? पराती असं त्याचं अनेकवचन आपल्याला पाहायला मिळते. पराते, पराते, परात्या, हे परात्या होत नाही. हे कधी कधी एखाद्या वेळेस दुसरे जे शब्द आहेत दुसऱ्या नियमानुसार केल्या जाते. पण हे जे परात हा जो शब्द आहे, परातचं काय येणार आहे इथं? पराती आपलं बरोबर उत्तर येणार आहे. त्यानंतर आपल्यासमोर नेक्स्ट क्वेश्चन येते, षटकोनी या शब्दाचा समास ओळखा. आता समासावर प्रश्न बऱ्याच वेळा पाहायला मिळते. आता समास काय कन्सेप्ट ती आपण थोडक्यात समजून घेऊ. आता समास जर म्हटला तर समासाचे मुख्य प्रकार जर म्हटले तर याचे एकूण 4 मुख्य प्रकार पडतात. एक सर्वात पहिला अव्ययीभाव समास. अव्ययीभाव समास. दुसरा येतो त्याला आपण म्हणतो तत्पुरुष समास. त्यानंतर तिसरा येतो त्याला आपण म्हणतो द्वंद्व समास. आणि चौथा जो येतो त्याला म्हणतो आपण बहुव्रीही समास. बहुव्रीही समास. हे समासाचे असे 4 भाग पडतात. मग समासाचे 4 भाग पडल्यानंतर आपल्याला इथं पाहायला मिळते की षटकोनी हा शब्द कोणत्या समासामध्ये येणार आहे. तर इथं आपल्याला त्याचे उपपर्याय सुद्धा दिलेले आहे. आता हा जो तत्पुरुष समास आहे, या तत्पुरुष समासाचे 7 उपप्रकार पडतात. त्या 7 उपप्रकारामध्ये एक येतो विभक्ती तत्पुरुष, त्यानंतर नत्र तत्पुरुष, त्यानंतर द्विगु समास येतो. द्विगु समासानंतर इतर कर्मधारय तत्पुरुष समास हे जे येतात. आता यातल्या 7 उपप्रकारांपैकी हा जो आहे षटकोनी, हा कुठला समास असणार आहे? द्विगु समास. म्हणजे तत्पुरुष समासाचाच काय एक रिलेटेड भाग हा इथं आपल्याला मिळते. याचं संपूर्ण जे टॉपिक आहे हे टॉपिकचं आपण एक सेशन वेगळं बनवणारच आहोत. आता एक लक्षात घ्या, द्विगु समास ओळखायचा कसा? जेव्हा आपल्याला जो दिलेला शब्द असतो तत्पुरुषमध्ये, तर या तत्पुरुष शब्दात जसं इथं षटकोन दिलेला आहे, हा जो आहे षट अधिक कोन, मग हे जे आहे हे जे 2 शब्द आपल्याला दिले आणि या 2 शब्दाचं ज्यावेळेस आपण एकत्रीकरण केलं तर तयार शब्द झाला षटकोन. आता पहिला शब्द यामध्ये काय असतो? नेहमी संख्यावाचक असतो. आणि संख्यावाचक जर असेल तर तो समास कुठला मानायचा आपण? द्विगु समास. त्यानंतर पुढे आपण पाहू, आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आमंत्रित हा जो शब्द आहे याच्याशी रिलेटेड आपल्याला विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे. इथं विरुद्धार्थी शब्द आपल्याला दिलेला आहे आगंतुक. याच्या विरुद्धार्थी काय येतो? आगंतुक. पण याचे समानार्थी शब्द सुद्धा काय आपल्याला माहिती पाहिजे. आणि जे समानार्थी शब्द आहेत आमंत्रितचे, तर याला आपण म्हणू शकतो की निमंत्रित, त्यानंतर बोलावलेला, हे समानार्थी शब्द आहेत त्याचे कुठले? आमंत्रितचे. त्यानंतर बोलावलेला आहे, त्याच्या व्यतिरिक्त इतर आहेत निमंत्रित, बोलावलेला आणि एक आवाहित. आवाहित हे काय याचे समानार्थी शब्द येतात आमंत्रितचे. आणि आगंतुक हे काय आहे त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे. त्यानंतर नेक्स्ट पाहू आपण, खालीलपैकी कोणते शब्द परस्परांचे समानार्थी शब्द आहेत? आता एक लक्षात घ्या, आपल्याला इथं दिलेले आहे समानार्थी शब्द. मग 4 हे जे शब्द दिले आहे या 4 शब्दांपैकी कुठले शब्द आहेत की जे एकमेकांशी मॅच होतात? मग आपण इथं पाहू शकतो की पहिला शब्द काय? ढग आहे. मग ढग जे आहे तर ढगाला घन सुद्धा म्हणत असतात. मग घन इथं आहे म्हणजे घन आणि ढग हे 2 काय समानार्थाचे शब्द आहेत. कनक आणि सारंग हे काय येतात? वेगळे शब्द येतात. मग ढग आणि घन हे इथं पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला मॅच होताना दिसतात. मग आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4, ज्यामध्ये 1 आणि 3 हे काय ॲज अ सिमिलर दिलेले आहेत. त्यानंतर पुढचं आहे, खालील काही समानार्थी शब्दांचे गट दिलेले आहेत त्यातील चुकीचा गट ओळखा. आता हे चुकीचा गट ओळखायचा आहे. जे 4 ऑप्शन आपल्याकडे आहेत या 4ही ऑप्शनला आपण पाहू शकतो की इथं पहिला ऑप्शन दिलेला आहे काळा, त्याच्याशी रिलेटेड शब्द आहेत. मग काळ्याशी रिलेटेड शब्द असणारेच कोणते? कृष्ण आहे, श्याम आहे, हे काय त्याचे समानार्थी शब्द आहेत. मग त्यानंतर घागर आहे, घागरचे सुद्धा काय? घागर, घट, मडके हे त्याचे समानार्थी आहे. याला आपण काय म्हणू शकतो? घडा म्हणू शकतो, घडा. त्यानंतर आणखी याचे समानार्थी शब्द येतात. हा जो तिसरा दिलेला आपल्याला यामध्ये मुख्य, प्रमुख आणि गौण. गौण जर म्हटलं तर मुख्य आणि प्रमुख नसते. मुख्य आणि प्रमुख याला आणखी एक समानार्थी शब्द देतो म्हणजे प्रधान, म्हणजे महत्त्वाचं. जे महत्त्वाचं आहे प्रधान ते काय? मुख्य, प्रमुख, प्रधान हे त्याचे सिमिलर शब्द आहेत. त्यानंतर नाखुशी हा जो चौथा ऑप्शन दिलेला आहे
या नाखुशीमध्ये आपण पाहू शकतो नाखुशी, नाराजी, अप्रसन्नता, त्यानंतर खिन्नता, खिन्न, हे असे याचे काय समानार्थी शब्द असतात. जर याचे आपल्याला पाहायचे मुख्य जर म्हटलं तर काळा जो शब्द आहे, काळा शब्दाला आपल्याला दिले असतं कृष्ण, श्याम, सावळा, शिवशी, कुडकुडीत, किट्ट, हे जे आहेत ना हे कशाचे आहेत, काळा शब्दाचे समानार्थी शब्द. त्यानंतर घागर, मडके वगैरे त्यांचे समानार्थी शब्द. त्यानंतर हे झालं आपला एक. पुढचा प्रश्न पाहू. पुढच्या प्रश्नामध्ये माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कुणाचं आहे? माझी जन्मठेप हे जे आत्मचरित्र आहे हे विनायक दामोदर सावरकर यांचं आत्मचरित्र आहे. आणि यांच्या आत्मचरित्रा व्यतिरिक्त आणखी सुद्धा याचे ग्रंथ पाहणं आपल्याला महत्त्वाचं आहे. एक म्हणजे स्वातंत्र्याचे समर, स्वातंत्र्याचे समर हे सुद्धा यांचं एक ग्रंथ आहे. त्याच्या व्यतिरिक्त आणखी यांचे बरेच ग्रंथ आहेत. त्यामध्ये आपण पाहू शकतो की अंधश्रद्धा एक ग्रंथ आहे, अंधश्रद्धा हा सुद्धा यांचा ग्रंथ आहे, अंधश्रद्धा. अंधश्रद्धा नंतर आणखी जर म्हटलं तर एक अखंड सावधान असावे हा सुद्धा यांचा ग्रंथ आहे, अखंड सावधान असावे, सावधान असावे हे काय यांचे अखंड सावधान असावे. हे सुद्धा आपल्याला विनायक दामोदर सावरकर यांचे काय ग्रंथ पाहायला मिळतात. आणि लोकमान्य टिळक जे आहेत, लोकमान्य टिळकांचा सुद्धा ग्रंथ आहे गीता रहस्य, गीता रहस्य हा लोकमान्य टिळकांचा ग्रंथ आहे. त्याच्या इतर लोकमान्य टिळकांनी आणखी पण लिहिलेले आहेत. ओरायन सुद्धा त्यांचा ग्रंथ आहे, ओरायन हा सुद्धा काय लोकमान्य टिळकांचा ग्रंथ आहे. आणि हे आणखी ग्रंथ आपल्याला परीक्षेत विचारले जाऊ शकतात. जसं उदाहरणार्थ जे शिवाजी सावंत आहेत त्यांच्या सुद्धा कादंबऱ्या विचारल्या जातात आपल्याला. कोणत्या लेखकाची कुठली कादंबरी आहे याच्यावर भरपूर प्रश्न येतात. तर लेखकाच्या कादंबऱ्या वगैरे जे आहेत ते मोस्ट ऑफ द IMP जे पुस्तक आहेत त्यांचे सुद्धा काय आपण एक व्हिडिओ वेगळा घेणार आहोत. त्यानंतर पुढे पाहू आपण खालीलपैकी कोणते वाक्य लेखन नियमानुसार आहे. मग यातलं लेखन नियमानुसार असलेलं वाक्य जे 4 वाक्य आहेत त्या 4 वाक्यापैकी 3 वाक्यात कुठेतरी चुकी असणार आहे आणि एक वाक्य जे आहे हे 100% काय असणार आहे, बरोबर असणार आहे. तर तेच वाक्य आपल्याला निवडायचं असतं. पण दिसताना हे जे वाक्य दिसतात हे सर्व वाक्य आपल्याला सारखे दिसतात. जेव्हा आपण कॉम्प्युटर स्क्रीनवर पेपर सोडवत असतो तर पेपर सोडवत असताना आपल्याला हे 4ही वाक्य सारखे वाटतात. हे फक्त एक नजरीचा खेळ आहे. यामध्ये नॉलेजेबल गोष्ट जी आहे हे कुठल्याच प्रकारची आपल्याला मिळत नाही. यामध्ये फक्त तुमची जी नजर आहे हे पूर्ण 4ही वाक्यात चुका कुठे आहे याच्यावर असली पाहिजे. जसं आता भाषा वृद्धीसाठी राष्ट्रातील सर्व, आता पहिलं वाक्य वाचत असताना एक लक्षात घ्या, राष्ट्रातील ही कधीच पहिली विलंटी नसते, ही काय असते दुसरी विलंटी. एखाद्या शब्दाला ज्या वेळेस प्रत्यय लागतात आणि उपसर्ग लागतात, आता जसं इथं राष्ट्र हा जो शब्द आहे, राष्ट्र शब्दाला तील हा शब्द ज्या वेळेस अटॅच झाला तर याची जी विलंटी आहे ही दुसरी विलंटी लागत होती, पण इथं कुठली विलंटी आलेली आहे, पहिले. त्यानंतर सर्व व्यवहार त्याच भाषेत झाले पाहिजेत. त्यानंतर आपण सेकंड वाक्य पाहतो तर सेकंड वाक्यात आपल्याला दिशा आहे इथं भाषा नाही आहे तर इथं भाषा केलेला आहे. इथं आपल्याला काय इथं चूक दिसते. त्या कारणाने पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 आपले इथंच कट होऊन जातात. पुढचा जो पर्याय येतो भाषा वृद्धीसाठी राष्ट्रातील सर्व व्यवहार त्याच भाषेत झाले पाहिजे, इथं सर्व करेक्ट दिलेलं आहे. आणि चौथं जे आहे भाषा वृद्धीसाठी राष्ट्रातील सर्व व्यवहार दिलेला आहे, इथं काय पाहिजे होतं व्यवहार. मग हे जे बारकावे आहेत हे आपल्याला काय करावं लागतात, तिथं ॲनालिसिस करावं लागतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे एक, पुढीलपैकी कोणता शब्द द्वंद्व समासातील आहे. आता आपण समासाचे 4 प्रकार पाहिले. एक सर्वात पहिला प्रकार पाहिला आपण अव्ययभाव समास, इथं आपल्याला पाहायचं आहे. आता जे समास आहेत तर अव्ययभाव समास येतो, त्यानंतर द्वंद्व समास येतो, त्यानंतर तत्पुरुष समास आहे आधी आणि तत्पुरुष समासानंतर द्वंद्व आणि चौथा बहुव्रीही. मग हा जो शब्द आहे द्वंद्व समासाचं आपल्याला उदाहरण निवडायचं आहे. मग द्वंद्व समासाचं उदाहरण हे कुठलं येणार आहे, राम लक्ष्मण. एक लक्षात घ्या, अव्ययभाव समासात काय असते, प्रथम प्रधान असते. त्यानंतर तत्पुरुष समासात कुठलं, जे द्वितीय पद. आता हे पण समासाशी रिलेटेड पहिला समास येतो अव्ययी भाव, दुसरा समास येतो तत्पुरुष, तिसरा समास येतो तो म्हणजे द्वंद्व, आणि द्वंद्व नंतर चौथा येतो त्याला आपण म्हणतो बहुव्रीही. बहुव्रीही हा चौथा समास. मग हे जे समास आहेत अव्ययभाव समास जर म्हटला तर अव्ययभाव समासात जे प्रथम पदप्रधान असते
प्रथम पद. त्यानंतर तत्पुरुष समासात जर म्हटलं तर हे द्वितीय प्रधान असते, द्वितीय पद. त्यानंतर द्वंद्व समास जर घेतला आपण, द्वंद्व समासात दोन्ही पदे प्रधान असतात, दोन्ही पदे प्रधान. आणि त्यानंतर बहुव्रीही जर घेतला तर या दोन्ही व्यतिरिक्त तिसरेच पद प्रधान, तिसरेच पद प्रधान. हे असे आपल्याला वेगवेगळे त्याचे भाग पाहायला भेटतात. मग आता हा जो पाहला आपण राम लक्ष्मण शब्द, राम आणि लक्ष्मण हे जे दोन्ही शब्द आहेत, हे दोन्ही शब्दांना काय प्राधान्यक्रम आहे, दोन्ही शब्द सेम आहेत. म्हणजे दोन्ही शब्दांना ज्यावेळेस प्राधान्य देतो तर त्यावेळेस जो समास होत असते तो कुठला समास होते, द्वंद्व समास. आता अव्ययभाव समासात काय असते की अव्ययभाव समासात प्रथम पद प्रधान असते. जसं याचं उदाहरण पाहू शकतो आपण, आमरण, आमरण. मग आमरण हा जो शब्द आहे तर आमरण शब्दातील म्हणजेच मरेपर्यंत म्हणजे सुरुवातीचा जो शब्द आहे आ, तर या पहिल्या पदाला काय दिलं गेलं, प्राधान्य गेलं. मग अव्ययभाव समासाचे जे प्रकार आहेत तर अव्ययभाव समासाच्या प्रकारामध्ये एक फारशी उपसर्ग लागत असतात. त्यानंतर मराठीतील काही जे आहेत द्विरुक्ती झालेले शब्द, जसं आपण पाहू शकतो घरोघरी, दारोदारी, असे जे शब्द असतात हे अव्ययभाव समासाचेच असतात. तत्पुरुष समासाचे जे उदाहरण आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलंच आहे. मग तत्पुरुष समास जर म्हटलं, तत्पुरुष समासाचे 7 उपप्रकार आहेत, ज्यामध्ये विभक्ती तत्पुरुष, त्यानंतर द्विगु समास, हे कशाचे आहेत, तत्पुरुष समासाचे. आपला जो शब्द आहे कुठला, हे जे दिलेलं आहे राम लक्ष्मण, हा काय द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. त्यानंतर नेक्स्ट पाहू आपण, यामध्ये मोर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते. आता मोर जो आपल्याला इथे शब्द दिला आहे या शब्दाचं काय निवडायचं आपल्याला, स्त्रीलिंगी रूप. मग स्त्रीलिंगी रूप निवडत असताना याचं मोरचं मोरणी होत नाही, याचं काय होणार आहे, मोरचं लांडोर, हे काय येणार आहे, स्त्रीलिंगी रूप. मग मोरचं स्त्रीलिंगी रूप लांडोर झालं. आता इथं आपल्याला हा जे कालवड शब्द दिला आहे या कालवडचं काय येणार आहे, खोंड, खोंड. हे जे आहे याचं पुल्लिंगी रूप येणार आहे. याच्या व्यतिरिक्त बरेच शब्द आपल्याला विचारत असतात, ज्यामध्ये आपण पाहू शकतो की वाघ्या जर असा शब्द आला तर हे लक्षात ठेवून घ्या तुम्ही, याचं स्त्रीलिंगी रूप काय येते, मुरडी येते. आणि वाघ जर शब्द आला तर याचं जे स्त्रीलिंगी रूप येते ते वाघीण येत असते. हे शब्द आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे. कारण की आपण जर पाहतो की वाघ्या शब्द आला तर सरळ आपण वाघ्याचं वाघीण करून टाकतो एखाद्या वेळेस, तर वाघ्याचं वाघीण होत नाही, तर वाघ्याचं काय होते, मुरडी होते. त्यानंतर वाघ शब्दाचं काय होते, वाघीण होते. आणखी बोका असा जर शब्द आला तर या बोका शब्दाचं काय होते, बाटी होते. त्यानंतर मांजर जर आलं, मांजर, बोका, हे शब्द आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे हे जे बोका आहे याच्यासाठी काय येणार आहे, भाटी, बोका, भाटी. त्यानंतर जे एक महत्त्वाचा शब्द आहे तो म्हणजेच कोणता, याच्याशी रिलेटेड आपल्याला बरेच शब्द पाहायला मिळतात ते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू, एक खालीलपैकी कोणत्या वाक्यात कर्म नाही. मग कर्म नसलेलं वाक्य इथं आपल्याला निवडायचं आहे. मग आपल्याला समोर 4 वाक्य दिले आहेत. एक, तृप्ती अभ्यास करते. मग तृप्ती अभ्यास करते तर करणारी कोण आहे, तृप्ती. मग क्रिया कोणावर होऊन राहिली तर अभ्यासावर. मग या वाक्यात अभ्यास हे काय, कर्म आहे. दुसरं वाक्य दिलेलं आहे, अर्णव क्रिकेट खेळतो. खेळणारा कोण आहे, अर्णव. मग खेळण्याची क्रिया कोणावर होऊन राहिली, क्रिकेटवर. हा वाक्यातला कर्म आहेच. त्यानंतर तिसरं वाक्य आपल्या समोर दिलं आहे, भूमी रांगोळी बनवते. बनवणारी कोण, भूमी. बनवण्याची क्रिया कोणावर होऊन राहिली, रांगोळीवर. केदार बसतो. या वाक्यात कर्म नाही आहे, हे काय फक्त अकर्मक वाक्य आहे. वाक्याचे सुद्धा प्रकार पडतात, सकर्मक वाक्य, अकर्मक वाक्य. त्यानंतर नेक्स्ट पाहू, खालीलपैकी भावे प्रयोगाचे वाक्य ओळखा. आता भावे प्रयोगाचं वाक्य जर आपल्याला ओळखायचं आहे तर जे प्रयोगाशी रिलेटेड जेवढे काही पॉईंट्स असतील हे पॉईंट्स मी सांगितलेले आहेत की कुठलं वाक्य प्रयोगानुसार ओळखायचं. आता मग तुम्हाला सांगितलं होतं, कर्त्याला प्रत्यय असेल तर काय, ते कर्मणी. त्यानंतर कर्माला प्रत्यय असेल तर ते कर्मणी प्रयोग. आणि दोन्हींना प्रत्यय असतील तर काय, भावे प्रयोग. मग भावे प्रयोग ओळखत असताना हे जे आपल्याला वाक्य दिलेले आहेत या वाक्यातील पहिलं वाक्य आपण पाहू, योगी तप आचारतो. इथं कुठल्या शब्दाला प्रत्यय नाही आहे, मग हे आपलं उत्तर नसणार. त्यानंतर हरिपुस्तक वाचतो, हे सुद्धा आपलं उत्तर नसणार. इथं पाहू शकतो आपण, पोलिसांनी त्याला शोधून काढले. पोलीस वाक्याचा कर्ता आहे, कर्त्याला सुद्धा तिथं प्रत्यय दिलेला आहे. त्याला शोधून काढणे म्हणजेच इथं कर्माला सुद्धा प्रत्यय आहे. आणि कर्माला आणि कर्त्याला
दोघांनाही जर प्रत्यय असतील तर आपलं जे वाक्य असते हे कोणतं असते, भावे प्रयोगाचं इथं वाक्य असते. आणि हरीने पुस्तक वाचले इथं फक्त काय दिलेलं आहे, प्रत्यय जो आहे हा कर्त्याला आहे. मग हा जो कर्त्याला जर प्रत्यय आला तर इथं हे वाक्य कशाचं होणार आहे, कर्मणी प्रयोगाचं. कर्मणी प्रयोगाचं हे चौथं वाक्य असणार आहे. आपलं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 3 येणार. त्यानंतर शेवटचा क्वेश्चन आहे आपल्यासमोर, खालील उदाहरणातून अपूर्ण वर्तमान काळ ओळखा. आता हे जे उदाहरणं दिलेले आहेत यातलं अपूर्ण वर्तमान काळ ओळखायचं आपल्याला. जो वर्तमान काळ आहे, काळ मग पाहिले, काळाचे मुख्य प्रकार जर म्हटले तर 3 आणि प्रत्येक मुख्य प्रकाराचे 4 उपप्रकार, असे एकूण 12 काळ आपल्याला पाहायला भेटतात. तर मी लिहिणार असतो, आपल्याला काय अपूर्ण वर्तमान काळ, मी लिहिणार असतो हे झालं भविष्य, म्हणजे की भविष्यातील क्रिया ज्यावेळेस सांगितल्या ते तर तो भविष्य काळात येणार आहे. मी लिहित आहे हे काय चालू कंटिन्युअस क्रिया आहे आणि कंटिन्युअस क्रिया असल्या कारणानं आपल्याला काय अपूर्ण वर्तमान काळ, म्हणजे की जो पूर्ण झालेला नाही, ज्यात क्रिया चालू आहे. मी लिहित आहे, मी शिकवत आहे, हे कशातले उदाहरणं आहेत, हे अपूर्ण वर्तमान काळातले उदाहरणं. त्यानंतर मी आलो, आलो म्हणजे हा काय झाला, भूतकाळ झाला. आणि मी येणार हे काय भविष्यकाळ. लक्षात आलं. त्यानंतर इथं आपले हे 25 प्रश्न कंप्लीट झाले. या 25 प्रश्नाव्यतिरिक्त आणखी आपण इतर विषयाचे सुद्धा सेशन चालू करणार आहोत आणि येणारे 8 ते 10 दिवसात आपलं जे ॲप आहे त्या ॲपचं काम सुद्धा कंप्लीट होऊन जाणार. त्या कारणानं आपल्या ज्या बॅचेस आहेत ह्या लवकरात लवकर लॉन्च होतील, त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. ठीक आहे, धन्यवाद, भेटू पुन्हा.